स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लिंगणूरच्या गणेश्वर मठात आज रथोत्सव। लिंगणूर तालुका मिरज येथे श्री सद्गुरू गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरणस्पर्शांनी पावन झालेल्या मठात श्री सद्गुरू देवांच्या 23व्या आगमन महोत्सवानिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली। शुक्रवार दिनांक 17 मे रोजी पहाटे महारुद्राभिषेक, होम व दुपारी भजन, कीर्तन आणि मठाधिपती श्री धामनजी महाराजांचे प्रवचन दुपारी 12 वाजता झाले। सायंकाळी 6 वाजता भव्य रथोत्सव, शोभायात्रा, सद्गुरूंच्या चरणपादुकांची पूजा व गुरुप्रसादाचे वाटप भाविक भक्तांना होणार आहे। या महोत्सवात अनेक प्रांतातील साधू, संत, महंत व महान तपस्वी उपस्थित राहणार असल्याची माहिती मठाधिपती श्री धामनजी महाराज यांनी दिली। आज शुक्रवारी श्री सद्गुरू देवांच्या प्रतिमेस महारुद्राभिषेक, नवचंडी महायज्ञ, नवदुर्गा व कन्यापूजन तसेच सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। शनिवार दिनांक 18 मे रोजी पहाटे महाअभिषेक व होम, दिवसभर भजन आणि कीर्तन, महाप्रसाद व सायंकाळी आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रवचन होणार आहे। या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मठाधिपती श्री धामनजी महाराज यांनी केले आहे। श्री सद्गुरू गणेश अवधूतजी संस्थान या मठाचा मठाधिपती असून गेल्या 23 वर्षापासून या मठामध्ये अनेक विविध धार्मिक कार्यक्रम चालत येतात। त्या कार्यक्रमामध्ये हा सगळ्यांचा आगमन महोत्सव असून गावातील व गावाच्या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व सुमारे हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात। काही वर्षापूर्वी तर दिव्य अंबारी व्हायचे, आता काही दिवस झाले आम्ही रथोत्सव करत आहोत। तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे, कारण अनेक दिव्य मूर्ती, महापुरुष, तपस्वी, साधू संत सर्वजण येत असतात। त्यासाठी हे पुण्यक्षेत्र आहे, कारण अशा एका महान तपस्व्याचं हे मठ आहे ज्याने 17 वर्ष अज्ञातवासात, 35 वर्ष निराहारी आणि वयाच्या 54व्या वर्षी ज्यांनी संजीवन समाधी घेतली, अशा एका तपस्व्यांनी या जाग्यामध्ये आपलं जन्मस्फट त्यासाठी आपण सर्व भाविकांनी अशा महापुरुषांच्या दिव्य सानिध्यामध्ये येऊन आपल्या सर्वांचं जीवन कृतार्थ करून घ्यावं। कारण जगामध्ये साधू संत खूप असतात, परंतु स्वयंभू तपस्वी हे खूप कमी असतात। त्यामध्ये हे ध्यान होते अशा महान तपस्व्यांच्या आपण सर्व येऊन आपलं सौभाग्य आपल्या गुरुकृपेला प्राप्त व्हावं असे सर्वांनी विनंती करत माझ्या कार्यक्रम